जैन सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 20 ऑगस्ट 2023 शिफ्ट सेकंड. ठीक आहे. तर पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते. तर कमाल 10 माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते. एक मुख्य माहिती आयुक्त असतो. टोटल मिळून 11 माहिती आयुक्त इथे तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणते भारतीय आरक्षित जैव क्षेत्र हे जागतिक आरक्षित जैव क्षेत्र जालाचा एक भाग नाही. तर मानस हे भाग नाहीये. मानस कुठे येतो? आसाममध्ये. वन हॉर्न रायनो म्हणजेच एक शिंगी गेंडा जे आहे ते इथे आपल्याला आढळतात. पन्ना जे आहे ते MP मध्ये. मन्नारचे आखात तमिळनाडू अँड श्रीलंकामध्ये. ठीक. आणि नीलगिरी तमिळनाडू अँड कर्नाटकामध्ये आपल्याला सापडतात. तर नीलगिरीचा इम्पॉर्टन्स काय आहे. तर नीलगिरी जे आहे हे 1986 मध्ये स्थापन झाले. कुठे? तमिळनाडू अँड कर्नाटका. तर हे भारताचे पहिले बायोस्फिअर रिझर्व आहे. हे काय आहे? भारताचे फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व आहे. इथे आपल्याला दौडा बेट्टा हे सेकंड हायेस्ट हिल मिळेल पाहायला. सेकंड हायेस्ट हिल कुठला? साऊथ इंडियाचा. ठीक आहे. आणि फर्स्ट कोणता आहे? अनायमुडी. एक सेकंड. फर्स्ट आहे अनायमुडी. अनायमुडी हे कुठे आढळणार आपल्याला? केरलामध्ये. हे साऊथचे सगळ्यात हायेस्ट पीक आहेत अनायमुडी. अँड सेकंड आहे दौडा बेट्टा. दौडा बेट्टा कुठे येतो? नीलगिरीमध्ये. ओके. इतका समजला. दुसरी गोष्ट म्हणजे जे बायोस्फिअर रिझर्व आहे त्याची स्थापना केव्हा झाली? तर 1971 मध्ये. मॅब म्हणून जे मॅन अँड मॅब MAB मॅब म्हणजेच मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. ठीक आहे. आणि मॅबमधनंच एक संस्था आहे युनेस्कोची. ही स्थापन झालेली आहे युनेस्कोची. युनेस्कोमध्ये नाव आलेलं आहे आता मानसचं. ठीक. अजून काय इम्पॉर्टंट आहे याबद्दल? इथे MPचे थोडेसे नॅशनल पार्क आपण पाहून घेऊ का? तर MP मध्ये सगळ्यात जास्त नॅशनल पार्क आहेत. कोणते कोणते नॅशनल पार्क आहेत? कान्हा, पेंच, बांधवगड हे पाठ करायचे आहेत. ते 4 ऑप्शन देतील आणि एक दुसरा कुठला तरी नॅशनल पार्क देतील. मानस म्हणा, कुठलाही म्हणा. आणि यातलं कुठलं MP मध्ये नाहीये हे विचारू शकतात हे. सो हे बेसिक आहे. पेंच, पन्ना, माधव, संजय, वनविहार वगैरे हे सगळे आपल्याला MP मध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. काय इम्पॉर्टंट असेल आठवलं की बायोस्फिअर रिझर्व आला क्वेश्चन तर मग परत सांगेन. ठीक. भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते? तर भारतीय नागरिकत्व हे 5 मार्गाने मिळू शकते. लक्षात कसं ठेवायचं आहे? ब्रँड इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. मराठीमध्ये अवघड आहेत जरा नावं. बाय बर्थ मिळू शकतं. R म्हणजेच रजिस्ट्रेशन, नोंदणीने. हे जन्म बरं का. बर्थ म्हणजे जन्म. ॲक्वायझिशन ऑफ टेरिटरी प्रदेशाचे जर विलीनीकरण झाले. आता भारत आहे आणि भारतामध्ये अफगाणिस्तानला ऍड व्हायचं आहे. ठीक. तर अफगाणिस्तान ऍड झाला तर अफगाणिस्तानचे लोक इनडायरेक्टली ॲक्वायर करतात भारताची सिटिझनशिप, भारताचे नागरिकत्व. भारताचे नागरिकत्व हे कुठल्या आर्टिकलमध्ये येते जरा सांगा बरं. N म्हणजेच नॅचरलायझेशन. नॅचरलायझेशन म्हणजे स्वीकृती. जर एखादी व्यक्ती 12 वर्षापासून भारतात राहते, तिने फॉर्म भरला की यार मला भारताचा हे बनायचं आहे नागरिक. तिला 12 वर्षापासून राहते, ती मराठी बोलते, महाराष्ट्रात आहे, तर तिला नॅचरलायझेशन अनुसार सिटिझनशिप मिळेल. फक्त तिला काय करायला लागेल? ती ज्या देशातनं आलेली त्या देशातला सिटिझनशिप ती व्हॅनिश करायला पाहिजे तिला. ठीक. D म्हणजेच डिसेंट म्हणजे वंशावळ. आई, वडील, पप्पा, आजी वगैरे जे काय आहेत ते वंशावळानुसार तुम्ही इनडायरेक्टली भारताचे काय आहेत? सिटिझनशिप आहात. तर 5 मार्गाने सिटिझनशिप मिळते. आणि नकार म्हणजे आपली सिटिझनशिप आपण गमवू कसं शकतो, लूज कशी होते, तर ती RTD लक्षात ठेवा. RTD म्हणजेच रिनाउन्सिएशन म्हणजे आपण स्वतःहून त्याग करू शकतो. आपल्याला जायचं आहे दुसऱ्या देशामध्ये आणि तिथेही सिंगल सिटिझनशिप आहे
तर आपण भारताची सिटिझनशिप त्याग करून तिथली सिटिझनशिप अक्वायर करू शकतो. टर्मिनेशन समाप्ती होऊ शकते. ठीक. टी म्हणजेच टर्मिनेशन आणि डी डिप्रिवेशन म्हणजेच वंचितपणा. वंचित काय तर पहा तुम्ही, कोणी एक पाकिस्तानचा व्यक्ती आहे, तो फक्त 2-3 वर्ष भारतात राहिलेला आहे आणि तो खोटे नाटे कागद आणून दाखवत असेल की मी 12 वर्षापासून भारतात राहतो वगैरे, खोटं फेक एकदम, तर त्याला डिप्रिवेशननुसार त्याची सिटिझनशिप कट केलं जाईल. ठीक. आणि टर्मिनेशन समाप्ती म्हणजे काय, जर एखादा व्यक्ती खूप वर्षापासून 7+ वर्षापासून आपला देश सोडून बाहेरच्या देशात राहत आहे तर त्याची इनडायरेक्टली समाप्ती होईल. थोडंसं फास्ट होते का आज? हा, आता इथनं पुढे मी फास्टच घेणार आहे, खूप स्लो होत आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 पहा. आता सिटिझनशिप आलेला आहे ना, तर सिटिझनशिपचा तुम्ही काय करायचं आहे तर रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला. मी आत्तापर्यंत 1 ते 51 आपल्याला बऱ्याच वेळा आर्टिकल 1 ते 51 पर्यंत बरेच क्वेश्चन असे विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर त्यातनं तर बाहेर गेलेलं नाही अजून TCS, जाईल पुढे जाईल. तर तेही TCS काय 448 आर्टिकल आहे, तर पूर्ण 448 आर्टिकल पाठ करायची गरज नाही आहे. त्यात मी सांगेन की कोणतं करायचं आहे कोणतं नाही. ठीक आहे. आत्ता सिटिझनशिपचा तुम्ही रिवाईज करणं इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 14 काय म्हणत आहे, 2023 मध्ये सानिया मिर्झा. आता हा आहे करंटचा क्वेश्चन, ग्रँड स्लॅम अवॉर्डशी संबंधित आहे. तर ग्रँड स्लॅम अवॉर्ड जो आहे, एक सेकंड, ग्रँड स्लॅम अवॉर्ड जो आहे तर ते किती ते 4 भागामध्ये हे झालेलं आहे, डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. कोणते कोणते 4 भाग, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन आणि US ओपन मध्ये ते 4 भागामध्ये चेंज झालेला आहे. ग्रँड स्लॅम अवॉर्ड कशाशी संबंधित आहे, टेनिसशी संबंधित आहे. ठीक. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये कोणी जिंकलेला आहे, 2025 मध्ये जेनिक सिन्नर यांनी जिंकलेला आहे पुरुषमध्ये. ऑस्ट्रेलियन ओपनचा बोलत आहे मी. फ्रेंच ओपनचा कोण जिंकलेला आहे तर कार्लोस अल्कराज, खूप नावाजला आहे नाव हे. 2026 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेलं आहे. त्यांनी रेकॉर्ड मोडलेला आहे, ते 20 वर्षाचे आहेत म्हणून. 2026 फ्रेंच ओपन त्यांनी 2025 फ्रेंच ओपन त्यांनी जिंकला आहे आणि 2026चा ऑस्ट्रेलियन ओपन त्यांनीच जिंकलेला आहे. फक्त 26चा जेनिक सिन्नर हे लक्षात ठेवा. विम्बल्डन ओपनचा जेनिक सिन्नर यांनीच 2025चा. आणि स्त्रियांमध्ये स्वायटेक काहीतरी नाव होतं त्यांचं, स्वायटेक. नॉट सो इम्पॉर्टंट, हे इम्पॉर्टंट नाही पण तरी डोळ्याखालनं जाऊ द्या. US ओपन कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेला आहे 2025 मध्ये. आणि मुलींमध्ये कोण, अरियाना सबलेंका. जसं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्कराज 2026 मध्ये जिंकलेले आहेत, तसंच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 2026 मध्ये एलिना रेबॅनेंका हे जिंकलेले आहेत. एलिना रेबॅनेंका. ठीक आहे. खूप घाण इथे मी लिहिलेलं आहे, पण व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. मी जसं ओरली सांगत आहे त्यानुसार असा एक चार्ट बनवायचा आहे. एक चार्ट बनवायचा आहे. ठीक. इथे चार्ट बनवला, इथे लिहायचं आहे 2025, इथे लिहायचं आहे 2026. ठीक. इथे काय लिहायचं आहे, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन ओपन, फ्रेंच ओपन. ठीक. इथे 25ला कोण कोण होते, इथे मेल, यामध्ये अजून 2 भाग, मेल, इथे फिमेल, यामध्ये अजून 2 भाग, मेल फिमेल. सध्या तरी 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये मेल फिमेल फक्त ऑस्ट्रेलियन ओपन झालेला आहे आणि त्यामध्ये अल्कराज आणि रेबॅनेंका जिंकलेले आहेत. ठीक आहे. अल्कराजचं लक्षात ठेवा, कारण हायेस्ट आणि पहिले आहेत जे 20व्या वर्षी त्यांनी हे जिंकलेलं आहे. ठीक. हे झाला करंटचा आपला क्वेश्चन. 5वा पण करंटचाच क्वेश्चन आहे. CCPI हवामान बदलावर संबंधित आहे हा. तर हवामान बदल G20 पण दिलेला आहे. तर G20 2025 कुठे झालेला आहे, G20 समिट 2025 हे साऊथ आफ्रिकामध्ये झालेलं आहे, जोहान्सबर्गमध्ये. हे पहिले पण सांगितलं आहे मी तुम्हाला. स्कीम म्हणत आहे. टायटल काय होता याचा, टायटल होता
सॉलिडेटरी, इक्वॅलिटी अँड सस्टेनेबिलिटी. इक्वॅलिटी, सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, विचारू शकतात. CCPI 2026 जर विचारला 2026 तर भारताचा रँक किती आहे? 23वा आहे, 23rd. 2025 मध्ये किती होता भारताचा रँक? 10वा होता. आणि CRI जे जोखीमशी संबंधित आहे, हे क्लायमेट काय म्हणतात, हवामानशी संबंधित आहे. हवामान बदलामध्ये आपला भारताचा रँक 25वा होता 2026 मध्ये, आणि 2025 मध्ये 10वा. त्यात जोखीम कितवी आहे? जोखीमच्या कार्यात किती आहे तर 9वा 2026 मध्ये, आणि 2025 मध्ये किती 6th. ठीक आहे, हे लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. करंटचं खूप जास्त सांगत आहे मी, का तर करंटचं आपल्याला इथून पाहायला मिळतं की खूप सारे प्रश्न ते विचारत आहेत, मग खूप सारा अभ्यास पण ते आपल्याकडून एक्सपेक्ट करतात. प्रश्न 6वा पहा काय म्हणत आहे. मे 2023 मध्ये राणा कपूर बद्दल दिलेलं आहे. खूप बँकरप्ट झाले होते आणि हा करंटचा क्वेश्चन आहे. येस बँकशी संबंधित होते, हे काहीतरी त्यांनी घोळ केलेला होता. असो, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. जनन द्रव्यांच्या निरंतरेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने सायंटिस्टने मांडलेला आहे तर ऑगस्ट वेizmann यांनी या शास्त्रज्ञांनी जननद्रव्याचा निरंतरेचा सिद्धांत मांडलेला आहे. जननद्रव्य म्हणजे काय? थिअरी ऑफ कंटिन्युटी ऑफ जर्म प्लाझ्मा. ठीक आहे, हे त्यांनी मांडलेलं आहे. आता एक जर्म प्लाझ्मा थोडंसं सेल्स बद्दल ते माहिती करून घ्या. सेल्स जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक असतात सोमॅटिक सेल आणि एक असतात जर्म सेल. हे जर्म सेल बद्दल ते विचारलेले आहे तिथे त्यांनी. ठीक, सोमॅटिक सेल्स जे असतात ते देहिक पेशी असतात. ते काय करतात, म्हणजे हाडे, स्नायू किंवा त्वचा यावर हे आपल्याला पाहायला मिळतात. जर जिम करून आपण आपली बॉडी बनवली, ठीक आहे, जर आपण जिम केलं आणि बॉडी बनवली किंवा अपघातात आपल्या हाताला काही जखम झाली तर हे बदल आपल्या मुलांमध्ये दिसणार नाहीत आपल्याला. ठीक आहे, हे बाहेरचे बदल आहेत, हे दिसणार नाहीत आपल्या मुलांमध्ये. ठीक आहे, पण त्याच ठिकाणी जर्म सेल्समध्ये काय होतं, जर्म सेल्स म्हणजेच काय, जनन पेशी आई वडिलांकडून मुलांना जातात. ठीक आहे, तर हे जे आहेत ऑगस्ट वेizmann काय म्हणाले की जे काय बदल जर्म प्लाझ्मामध्ये होतात ना तेच फक्त पुढच्या पिढीमध्ये जात असतात. आता हे जर्म प्लाझ्मामध्ये कोणते कोणते सेल्स येणार तर स्पर्म आणि ओवा किंवा एग. ठीक आहे, हे येणार. समजलं इतकं? इथे अल्ब्रेस्ट कोसेल यांच्याबद्दल दिलेलं आहे. तर DNA मधील जे काही प्रोटीनांचा शोध आहे ते यांनी केला होता. ठीक आहे, DNA प्रोटीन शोध रिचर्ड लेवोटीन नाव कसं आहे, जेनेटिक व्हेरिएशनवर काम केलेले आहेत त्यांनी. आणि ऑगस्ट वेizmannचं लक्षात ठेवा. जर्म सेल्स खूप जर्म सेल्स वाईज असं लक्षात ठेवू शकता. वेizmann वाईज होता म्हणून तो जर्म बद्दल माहिती काढली त्यांनी, असं वगैरे आपण लक्षात ठेवू शकतो. आणि थिओडर श्वान सर्व प्राणी सेल्सने बनलेले आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. सेल्सने बनलेले आहेत सर्व प्राणी, हे कोणी म्हटलं होतं? थिओडर श्वान. ठीक आहे, तुम्हाला समजलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. आता आपल्याला सेल्स बद्दल खूप सारे क्वेश्चन येत आहेत या मागच्या शिफ्ट पासनं, तर त्यामुळे आपण ना थोडं थोडं सेल्स बद्दल माहिती करून घ्यायला सुरुवात करूया. मी थोडं सांगितलेलंच आहे की कोणता सेल मोठा, कोणता सेल छोटा, ह्युमन बिंग्स वगैरेमध्ये पण सांगितलेलं आहे. कोणी फाउंड केलं, रॉबर्ट ह्यूक, लिओन हुक यांच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते परत विचारू शकतात म्हणून सांगितलं होतं मी. आता इथून पुढचा भाग आपण अभ्यास करणार आहोत पुढे क्वेश्चन आला तर. 1782 साली ब्रिटिश इंडिया कंपनी आणि डॅश यांच्या दरम्यान सालबाईचा तहावर स्वाक्षरी केली. तर फर्स्ट काय म्हणतात, अँग्लो मराठा वॉर झाला होता 1775 ते 1782 मध्ये. ठीक, कोण होते त्यावेळेस? वॉरन हेस्टिंग्स. आणि सालबाईचा तह झाला
इंग्रज मराठा वॉर झाला होता, हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. परत वाईचा पण तह झालेला केव्हा झालेला ते सांगा. ठीक, सालबाईचा केव्हा केव्हा इथे काय करतील, सालबाई न देता ग्वाल्हेर देतील हा, कन्फ्युजनसाठी. तर हे सालबाईच्या जागी ग्वाल्हेर जरी आला तर ते मराठीशी संबंधित आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मार्च 2023 मध्ये आसामच्या मुख्यमंत्री कामरूप जिल्ह्यात ईशान्य भारतातील पहिल्या डॅशचे उद्घाटन केले. तर संपीडित बायोगॅस संयंत्राशी संबंधित आहे. इथे आता आसामचं थोडंसं करंट अफेअर पाहून घेऊया. आसामचे जुबिन गर्ग जे सिंगर आहेत, खूप नावाजलेले सिंगर होते हे, आता ते नाही आहेत. तर काही जुबिन गर्ग बद्दल विचारू शकतात आसाम, ठीक, किंवा असं विचारू शकतात आत्ताच देहांत झालेले जुबिन गर्ग हे कुठल्या राज्याशी संबंधित आहेत, आणि किंवा असेही विचारू शकतात जुबिन गर्ग हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत. ठीक, सिंगिंग वगैरे, डान्स वगैरे तिथे ऑप्शन देतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. खालील कोणते समाजसुधारक प्रार्थना समाजाने सत्यशोधक समाजाशी जोडले गेले होते आणि त्यांनी समाज विवाह आणि भैया एज्युकेशन यासारखे कार्यक्रम सुरुवात केले? तर नाना पाटील यांनी हे केलेले आहे. नाना पाटील हे एक सेकंड, काय म्हटलेलं ते, भैया एज्युकेशन, हे काहीतरी चूक आहे हा. भैया एज्युकेशन असं काही माझ्यात तर वाचण्यात नाहीये. भैया एज्युकेशन नाना पाटील, हा दलिताशी संबंधित असायचं, पण हे काही नाहीये. ठीक, असो. नाना पाटील क्रांतिकारक नाना पाटीलने ते सरकार स्थापन केली होती. ठीक आहे. इथे शंकरराव मोरे बद्दल दिलेलं आहे. शंकरराव मोरे ची बुक इम्पॉर्टंट आहे. कोणती? कुलवाड्याचा राजा. कुलवाड्याचा राजा. राजा, ठीक आहे. त्यांनी परत शेतकरी कामगार पक्ष स्थापन केले होते. शेतकरी कामगार पक्ष. ओके, असो, हे ते इम्पॉर्टंट आहे. केशवराव जाधव असं काही नाही, केशवराव जेधे हे नाव होतं. केशवराव जेधे यांनी ब्राह्मणेतर चळवळ जी आहे ती INC मध्ये विलीन केली होती. ठीक आहे. सो हे एवढेच इम्पॉर्टंट नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणते विकर्जन झायमोजेनशी संबंधित आहे? तर पूर्वद्रव्य विकर हे झायमोजेनशी संबंधित आहे. आता झायमोजेनशी संबंधित म्हणजे काय नेमकं? आता पहिले एन्झाईम्स वगैरे बद्दल आपल्याला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. झायमोजेन माहिती होण्या अगोदर झायमोजेन एन्झाईम्स. ठीक आहे. आता पहा, आपल्या बॉडीमध्ये अनेक असे केमिकल रिएक्शन होत असतात. ठीक आहे. हे वेगाने व्हावे म्हणून कोण काम करतं? एन्झाईम्स काम करतात. या पॉइंटला एन्झाईम्स किंवा विकर पण म्हणतात. विकर, हे जे आहे विकर पण म्हणतात. एन्झाईम काय करतात? स्वतःच्या रिएक्शन मध्ये, म्हणजे स्वतःच्या जे केमिकल रिएक्शन मध्ये करतात, पण ते स्वतः जात नाहीत त्या रिएक्शन मध्ये, फक्त ते क्रिया करत असतात. काही एन्झाईम काय असतात, खूपच शक्तिशाली असतात, किंवा ते आपल्या शरीरात तयार झाल्या ऍक्टिव्ह, म्हणजे लगेच ऍक्टिव्ह झाले तर ते स्वतःच्याच शरीराचे जे सेल्स आहेत ते सेल्स खराब करून टाकू शकतात. एक एक्झाम्पल अजून सांगते. समजा पाचनशक्ती, जर पाचनशक्ती व्हायची असेल तर एन्झाईम असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण ते एन्झाईम्स लगेच ऍक्टिव्ह होणं ते खूप हे असतं, खूप डेंजर असतं. एन्झाईम नसेल तर दिवसेंदिवस पाचनशक्ती होणार नाही, आणि एन्झाईम असेल, लगेच ऍक्टिव्ह होत असेल तर ते शरीरासाठी घातक असते. ते नवीन आजाराला काय म्हणतात, द्वार खोलतं नवीन आजारासाठी. तेच म्हणत आहे, जर ते लगेच ऍक्टिव्ह झाले तर ते स्वतःच्याच शरीराच्या पेशींचं नुकसान करतात. त्यामुळे नॅचरली शरीर काय करतं, हे जे एन्झाईम्स आहेत त्यांना अगोदर इनॅक्टिव्ह करतं. तर हे इनॅक्टिव्ह कोण करतात? झायमोजन करतात. तर हे इनॅक्टिव्हिटी जे आहे हे झायमोजन करतं. तर झायमोजन इज इक्वल्स टू पूर्वद्रव्य विकार, किंवा हे पण म्हणतात प्रो झायमोजन. क्या आप ये समजे? तुम्हाला हे समजलं का? असो.
अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये ही आहे की सर्व एन्झाईम्स प्रोटीननी बनलेले असतात, ठीक आहे, पण सर्व प्रोटीन हे एन्झाईम नसतात. हे विचारू शकतात एखाद्या पॉईंटमध्ये, सर्व एन्झाईम प्रोटीन असतात, सर्व एन्झाईम पण सर्व प्रोटीन पण एन्झाईम असतात हे विचारू शकतात, पण ते चूक आहे. सर्व एन्झाईम प्रोटीन असतात पण सर्व प्रोटीन हे एन्झाईम नसतात, ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे, विकर विष, म्हणजे ज्याला एन्झाईम पॉइझन पण म्हणू शकतो आपण. हे याच्याशी संबंधित नाही. जे काही एन्झाईमला नष्ट करते त्यालाच विकर विष म्हणतात. विकर संदमक, विकर संदमक काय करतं, म्हणजेच इनहिबिटर, जे एन्झाईमचे काम थांबवते, एन्झाईमचे काम थांबवते. आणि विकर प्रारूप जे आहे, जे मॉडेल आहे, काम करण्याची पद्धत दाखवणारा नकाशा, म्हणजे हे एन्झाईमला काम करण्याची पद्धत दाखवतं, हे तुला हे असं काम करायचं आहे वगैरे वगैरे, हे विकर प्रारूप आहे, ठीक आहे. तुम्हाला समजलं का इतकं? नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की भाई नाही समजलं व्यवस्थित, अजून एखादं एक्झाम्पल सांग, मी सांगेन तुम्हाला. ओके. 12वा प्रश्न पहा काय म्हणत आहे. अनुच्छेद 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 500हून अधिक आणि डॅश पेक्षा कमी सदस्य असू नयेत. 60 इथे दिलेलं आहे, 60. तर 170 आर्टिकल इथे दिलेलं आहे. आता पहा इथे थोडा आर्टिकल चेंज झाला आहे. आर्टिकल कुठे आला आहे? आर्टिकल राज्यपालच्या समोर आलेला आहे. राज्यपालचे आर्टिकल कुठून स्टार्ट होतात? 153 पासून स्टार्ट होतात. इम्पॉर्टंट आहे, छोटेसेच आहेत. एक स्टोरी बनवून आपण पाठ करू शकतो. पण आता इथे तुम्हाला थोडंसं निवडणूक वगैरे शी संबंधित दिलेलं आहे, तर आपण निवडणूकशी संबंधित घेऊया. आर्टिकल 163 जे आहे ते काय सांगतो, राज्यपालांना सल्ला देण्यासाठी जे मंत्रिमंडळ आहे ते इथनं तयार होतात. आर्टिकल 163, राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. 164 काय करतो? 164 मंत्र्याबाबत इतर तरतुदी किंवा नेमणूक वगैरे. अजून एक इम्पॉर्टंट आहे, 164 एक इम्पॉर्टंट काम करतो, मंत्रिमंडळ एकत्रितपणे, नीट आहे का, मंत्रिमंडळ एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असतात, ठीक आहे. विधानसभेला कोण जबाबदार असतं? मंत्रिमंडळ. कोणत्या आर्टिकलनुसार? आर्टिकल 164 अनुसार. आर्टिकल 165 जे आहे ते ॲडव्होकेट जनरलशी आहे. ते कंबाईन बी आणि सी मध्ये खूप वेळा विचारलेले आहेत हे प्रश्न आर्टिकल 165 बद्दल, तेही लक्षात ठेवा. ॲडव्होकेट जनरल. सध्याचे ॲडव्होकेट जनरल कोण आहेत महाराष्ट्राचे? जरा कमेंटमध्ये सांगा बरं. तर आता 165च्या नंतर 167 वर डायरेक्ट जाऊया आपण. 167 जे आहे ते मुख्यमंत्र्याची कर्तव्य सांगतो. मुख्यमंत्री कर्तव्ये सांगतो, ठीक आहे. 168 168 राज्य विधिमंडळाची रचना इथे दिलेली असते. राज्य विधिमंडळ म्हणजे प्रत्येक राज्यात एक विधिमंडळ असणं इम्पॉर्टंट आहे. 168 म्हणजे ज्यात विधानसभा येतात. विधानसभा असते. विधानसभा, विधान परिषद प्लस राज्यपाल इथे येतात. आता विधानसभा हे टोटल 28 राज्यात आहे, पण विधान परिषद हे 6 राज्यात आहे. तर ते कोणते 6 राज्य? त्यासाठी एक ट्रिक आहे, कुंभट स्वाहा. हे स्वाहा मी मनाने म्हणत आहे, लक्षात राहायला पाहिजे म्हणून. के कर्नाटका, यूपी, एम महाराष्ट्र, बी बिहार, ठीक आहे, आणि ए आंध्र प्रदेश आणि टी तेलंगणा. हे काय आहेत? यामध्ये विधान परिषदा आहेत, हे 6. ओके, विचारत असतो हे प्रश्न, तर हे लक्षात ठेवा. 168 चे आहेत हे. 169 मध्ये काय आहे? विधान परिषद रद्द किंवा निर्माण करणे.
169 विधान परिषद रद्द किंवा निर्माण करणे. मी बऱ्याचदा असं सांगितलंय की 9 हा अंक जेव्हा शेवटी येतो किंवा 9 हा अंक असतो कुठेही म्हणा, RTI 2005, कुठलाही अजून आपला आहे सिटिझनशिपचा आर्टिकल 9 म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही, बऱ्याच अशा ठिकाणी ते निषेधच करतो, कुठल्या तर गोष्टीला नो असंच म्हणतो. तर 169 जे आहे विधान परिषद रद्द किंवा निर्माण करत असतो, नो पण करतो आणि ते निर्माणही करत असतो. ठीक आहे. तर 170 काय सांगतं, तर हे 170 आहे. विधानसभेची रचना इथे दिलेली आहे, ते 500हून अधिक आणि 60 पेक्षा कमी सदस्य असू नयेत असं इथे दिलेलं आहे. परत यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथविधी वगैरे असते, राज्यपाल देतात. ठीक आहे. इतकं समजलं का तुम्हाला? आणि एक सांगा मला, सर्वात मोठी विधानसभा कोणती आहे? तर मोठी विधानसभा UP आहे. आता विधानसभा सर्वात मोठी आहे तर विधान परिषद पण UPच मोठी असेल ना. किती सदस्य आहेत यामध्ये 403 सदस्य आहेत आणि ते विधान परिषदेमध्ये 100 सदस्य आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये किती सदस्य आहेत विधानसभेमध्ये? तर 288 सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये. ठीक आहे. आणि महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? तर 78 सदस्य आहेत. आता तुम्हाला व्यवस्थित अशी रचना नसेल माहीत की कसं इलेक्शन्स होतात, कसं PM निवडला जातो, ते आपण काय करूया, एक बेसिक असा एक वेगळा असा लेक्चर घेऊन येईल मी. ठीक आहे. बऱ्याच जणांना माहीत नसतं कसं हे होते वगैरे, त्यासाठी एक छानसं लेक्चर घेऊन येईल, मग तेव्हा आपण करूया व्यवस्थित. ठीक आहे. पहा प्रश्न 13वा काय म्हणत आहे, काथ खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळते? तर काथ ही खैरमधून मिळते, हा PYQ आलेला आहे. ठीक, या अगोदर पण आलं. तर काथ खैरपासून मिळते. साल जे आहे ते घराची खिडकी दरवाजे यासाठी. सागवान जे आहे ते फर्निचरसाठी आहे. नॉट सो इम्पॉर्टंट. जे इम्पॉर्टंट आहे ते एक लक्षात ठेवा, बीडी जे आजोबा लोक घेतात ते कशाने बनते, तर तेंदूने बनते. तेंदूच्या पानापासून बीडी बनते. किंवा टेंभुर्णी पण म्हणतात त्यांना. ठीक आहे. किंवा शमी पण म्हणतात. शमी बीडी पिते किंवा शमी बीडी पिते, टेंभुर्णी बीडी पिते, तेंडुआ बीडी पितो, असं काही लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातून केवळ डॅशच्या आदेशाने पदमुक्त केले जाईल. तर राज्याचे आहेत ना, त्यामुळे राज्यपालांच्या. जर इथे केंद्राचे असताना तर मग राष्ट्रपती असतं. नियुक्ती पण राज्यपाल करतात आणि बाहेर करणं पण राज्यपाल करतात, पदमुक्त पण राज्यपाल, रेझिग्नेशन लेटर पण राज्यपालांकडे देणं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच गोष्टी असं राज्यपालांना हक्क आहे. ठीक आहे. तर जर इथे केंद्र असला ना तर राष्ट्रपती हे यावरती करायचा आणि तिथे राज्य असला की राज्यपाल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने हे हवामानासाठी कृषी नवोपक्रम अभियानाबाबत चूक आहेत? एक सेकंड ना, मी पहिला प्रश्न घेतला का नाही? हा, डायरेक्ट मी इथं आले का ग्लोबलवाल्या क्वेश्चनवरती? क्वेश्चन नंबर 2 बहुतेक मी हा क्वेश्चन घेतला नाही. आत्ता मला आठवलं एकदम. माहिती अधिकार अधिनियमचा 10 येतात त्यामध्ये, जे नाही घेतलाय मी हा क्वेश्चन, सॉरी. पण याचे आर्टिकल कोणत्या आर्टिकल 15च्या कुठल्या तरी सब आर्टिकल मधनं हे येतं असं, सॉरी. कशी शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे काय माहित, अभ्यास कसा लक्षात राहतो. खालीलपैकी कोणती विधाने हे हवामानासाठी कृषी नवोपक्रम अभियानाबाबत अचूक आहेत? तर अचूक विचारलेली आहेत. त्यावेळेसचा हा करंटचा क्वेश्चन होता 2023चा. आता क्लायमेट चेंजचा COP30 जे इंटरनॅशनल क्लायमेट कंट्री आहे 2025मध्ये, हे कुठे झाला होता? तर ब्राझीलमध्ये झालेला आहे. ठीक. आणि राजस्थान जे आहे पहिला नमो डायव्हर्सिटी पार्क बनलेला आहे.
राजस्थानचा पहिला नमो डायव्हर्सिटी पार्क कोणता आहे? कोणता? नमो 1 आहे. आणि कुठे बनलेला आहे? तर अलवार डिस्ट्रिक्टमध्ये. फक्त राजस्थानचा. अजून काय? जसं इंदोर हा स्वच्छतामध्ये पहिला नंबरवर येतो. याच 2025मध्ये इंदोर स्वच्छ वायूमध्ये पण पहिला आलेला आहे. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महालवारी पद्धत डॅशमध्ये प्रस्तावित केली गेली. बऱ्याच वेळा महालवारी रयतवारी कायमधाराबद्दल आलेला आहे आणि मी त्याबद्दल लिहिलेलंही आहे, पण थोडे दिवस मागे गेलेला आहे. खूप वेळानंतर हा प्रश्न परत आलेला आहे. तर पहा, महालवारी जे आहे, महाल म्हणजेच गावाशी संबंधित आहे. ठीक आहे. कोणाच्या काळात झाली होती? हॉल्ट मॅकेन्झी यांच्या काळात ही झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे कुठे कुठे UP, पंजाब आणि मिडल इंडियामध्येही झाली होती. ठीक. केव्हा झाली होती? 1822मध्ये. सर्वात लेट झाली होती महालवारी. ठीक आहे. 1820मध्ये कोणती झाली होती? 1820मध्ये आपली रयतवारी झाली होती, थॉमस मुनरोच्या काळात. थॉमस मुनरो कुठे झाली होती? खूप इम्पॉर्टंट हे सांगितलं होतं मी, कुठे झाली होती म्हणून. तर ती झाली होती मुंबई आणि मद्रास. मुंबई प्लस मद्रास. मद्रास कुठे येतं? तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. 1820. आणि सर्वात पहिली कुठे झाली होती? कायमधारा पद्धत झाली होती 1793मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात. कुठे कुठे झाली होती? इथे लक्षात ठेवायचं आहे, बेंगाल, बिहार, ओडिसा किंवा UP पण. ठीक आहे. तर हे 3 इयर लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. 22 म्हटलं की महाल येणं इम्पॉर्टंट आहे, किंवा महलात 22 लोक राहतात असं काही लक्षात ठेवा. मुंबईची 1820 असं काही लक्षात ठेवा, किंवा मुंबई रयत 1820 असं ती ट्रिक बनवून लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. खालीपैकी कोणत्या वर्षी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नामकरण करण्यात आले? फक्त इथे सोशलिस्ट ॲड झालेला आहे, तर इथे 1928मध्ये नामकरण झालेलं आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जे आहे ते ऑक्टोबर 1924मध्ये स्थापन झाली होती. ठीक आहे. आता जवळपास 101 वर्ष कंप्लीट झालेले आहेत HRAला स्थापन होऊन. कुठे स्थापन झाली होती? तर कानपूरमध्ये स्थापन झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे संस्थापक कोण कोण होते? सचिंद्रनाथ सन्याल. आणि याचं मुख्य काय हे होतं? तर ही जहाल होती. जहाल आणि मवाळ बेसिक आहेत, माहिती आहे का नाही? जहाल म्हणजे ते ज्यांनी सशस्त्र लढे केले. मवाळ म्हणजे ते जे मवाळपणे, म्हणजे फक्त बोली चालीने. जहाल मध्ये असणारे कॅन्डिडेट्स काय म्हणत होते की हे जे इंग्रज आहेत हे लातो की भूत आहे, ते बातच नाही मानेंगे. आणि जे मवाळमध्ये आहेत ह्यांनी रिटर्न वगैरे किंवा बोलणी किंवा आमरण उपोषण वगैरे वगैरे असे त्यांनी एक ट्रायल केलेले आहेत. तर जहालमध्ये कोण कोण होते? तर ही जी संस्था होती HRA ही जहाल संस्था होती. जहाल किंवा सशस्त्र यांनी कार्य केले होते. यात सचिंद्रनाथ सन्याल, परत रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान. ठीक आहे. परत चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लहिरी अँड रोशन सिंग, हे इतके 6 जण होते. ह्यांनी स्थापन केले. दुसरी गोष्ट काय झाला, त्यांनी एक ट्राय केला, म्हणजे काकोरी कट करायचा. काकोरी कट काय? एक ट्रेनमध्ये खूप सारं सोनं का पैसा जे आहे ते लुटायचं, हे त्यांनी ठरवलंय. हे तर भारताचा पैसा आहे. लूट हा शब्द का देतात हे बुकमध्ये मला कळत नाही. लूट केली कसं म्हणू शकतं? लूट तर इंग्रजांनीच केलेली आहे ना. तर स्वतःचा पैसा जे आहे ते घेण्यासाठी हे गेले. मी लूट म्हणणार नाही, आम्ही मानत नाही म्हणून. सॉरी, कोणाला लूट म्हणायची ते म्हणा, पण मी नाही म्हणणार. 1925मध्ये त्यांनी काकोरी कट केलं. ठीक. तर त्यामध्ये भरपूर असं सोनं त्यांनी घेतलं. ट्रेन वगैरे थांबवली. ट्रेन होती, त्या ट्रेनचं नाव काहीतरी होतं चांगलंच. तर ती ट्रेन थांबवली आणि त्या खजिना जे काय आहे ते घेतला त्यांनी. तर त्यामध्ये नेते कोण कोण होते? रामप्रसाद बिस्मिल एक होते, अशफाकुल्ला खान,
रोशन सिंग एक होते, राजेंद्र लहिरी अँड नाही एवढे 4च जण होते. आणि यामध्ये फाशीची शिक्षा पण झाली. मग नंतर ते पकडले गेले. यामध्ये फाशीची शिक्षा कोणाकोणाला झाली? इफ आय एम नॉट रॉंग, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान यांना झाली होती फाशीची. नाही, रामप्रसाद बिस्मिल यांना पण झाली होती फाशीची शिक्षा. उल्ला खान, रोशन सिंग या सर्वांना झाली होती फाशीची शिक्षा. ठीक आहे. तर विचारू शकतात फाशीची शिक्षा कोणाला झाली, यातनं एखादं ऑडमॅन आउट देतील ते. मग त्यानंतर हे सगळा धक्का बसला. ठीक आहे, संस्थेला खूप मोठा धक्का बसला आणि HRAच्या ऐवजी त्यांनी एक ॲड केलं HSRA. ठीक, 1928मध्ये. पूर्ण मिळून किती वर्षांनी? 3 वर्षांनी. ठीक, 1925 to 1928मध्ये. सचिंद्रनाथ सन्यालचं एक बुक आहे बंदी जीवन, हे एक लक्षात ठेवा. बंदी जीवन. ठीक. आणि रामप्रसाद बिस्मिलचं एक मोठं आणि छान असं वाक्य आहे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. हे कोणी म्हटलेलं आहे असं विचारू शकतात. रामप्रसाद बिस्मिल यांनी, रामप्रसाद बिस्मिल यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता जाऊया. बराच वेळ इथं मी घालवला आहे. 1955च्या नागरिकत्व अधिनियम खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर दुहेरी नागरिकत्व समाविष्ट नाही आहे. ठीक. बऱ्याचदा मी आलिया भट्टचं दिलेलं आहे. आलिया भट्ट एक ऑप्शनल आहे. ती OCI कार्ड धारक आहे. ठीक आहे. OCI कार्ड धारक आहे म्हणजेच काय, ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया, भारतात राहू शकते, निवडणुका वगैरे होऊ शकत नाही तिच्याने. तर तेच एक नागरिकत्व नाही, पण कार्ड मिळालेलं आहे तिला. पण ती नागरिक कुठली आहे? नागरिक आहे ती ब्रिटनची. आणि आपल्याला सिटिझनशिप हे ब्रिटनकडूनच मिळालेलं आहे. तिचा आणि सिटिझनशिपचा काही संबंध नाही, पण ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण ही गोष्ट घेतलेली आहे सिटिझनशिपची, है ना. तर समाप्ती तर आहे भाई, समाप्ती होऊ शकते. आत्ताच 3 लूज कसं करू शकतो आपण सिटिझनशिप यात सांगितलं आहे. संपादन वगैरे, हक्क त्याग वगैरे त्यातच येतं. ठीक असो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. उत्तर प्रदेश UP सरकारने ऑक्टोबर 2022 हिसाब हे आला परत करंटचा क्वेश्चन. ठीक, नाही वाचणार नाही तर काही एक्स्ट्रा पण सांगणार नाही. मार्च 2023मध्ये करंटचा क्वेश्चन आहे. UAPA वरती आहे. UAPA केव्हा स्थापन झाली होती? 1967मध्ये स्थापन झाली होती. ठीक आहे. आणि अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजसाठी होती. म्हणजे भारतीय संविधानाच्या विरुद्ध जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीला समाप्त करणे हे UAPAचं काम आहे. कोणी नक्षलवादीपणा करत असेल किंवा काही आपले एक संघ बनवत असेल आणि देशाला त्रास देत असेल तर UAPA त्यासाठी काम करतं. ओके. 1967 लक्षात ठेवा. खालील समाजसुधारकापैकी कोणी प्रार्थना समाजाचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची संस्थापक होते. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर होते संस्थापक बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीचे. आणि प्रार्थना समाज ह्याचे मला माहीतच नव्हतं की ह्याचे पण होते. आत्ता लिहून घ्या, ते विचारू शकतात. ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीचे संस्थापक वगैरे. ठीक आहे. BNHS हिस्ट्री सोसायटी, BNHS. प्रार्थना समाज केव्हा स्थापन झाली होती? 31 मार्च 1967. ओके. आणि इथे भांडारकर पण त्याशी संबंधित होते. प्रार्थना समाजाचे तिघेही होते. EC विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत ते विधवा पुनर्विवाहाशी संबंधित होते. विधवा पुनर्विवाह कायदा संमत केव्हा झाला होता? तर तो संमत झाला होता 1956मध्ये. कसं लक्षात ठेवायचा? आता देवा मला माफ कर, मी बऱ्याच टाईम म्हटले देवा मला माफ कर, हा ट्रिक मी लक्षात कशी ठेवली आहे. विधवा होती ती स्त्री आणि विधवा झाल्यानंतर ती म्हणते तेरे जैसे मेरे को 56 मिलेंगे. ठीक आहे. तो वो वैसा सीन आहे. 1956. 1866 साली डॅश यांनी लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना केली होती. दादाबाई नौरोजीचे बरेच वेळा 3 हे सांगितलेले आहेत. काय म्हणतात आपले INCचे अध्यक्षपद 1886, 1893 आणि 1906 हे 3 वेळा अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहेत.
हे का अध्यक्षपद सांगत असते, कारण एक्झाममध्ये विचारत असतात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 5 ते 10, पहिले 10 ते विचारतच असतात. त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर अशा ट्रिक अनुसार 2-2, 3-3 हे कोणी घेतले होते, ते कोणी घेतले होते, असं लक्षात ठेवा. तारा केंद्र सेंट्रोझोमचे प्राथमिक कार्य काय आहे? तर इथे आपल्याला विचारलेलं आहे तर्कतंतूची निर्मिती. एक सेकंड, मी इथे यांच्याबद्दल सांगितलेलं नाही आहे का? तर जमशेदजी टाटा हे टाटा स्टील कंपनी मालक होते, हे इम्पॉर्टंट आहे. KR कामा काही इम्पॉर्टंट मला माहिती नाही त्यांच्याबद्दल, असं KR कामाने काही केलेलं आहे. पण नरदोसजी फर्दुंजी जे आहेत त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळ स्थापन केले होते. ज्ञान प्रसारक फर्दोंजी, नरदोसजी फर्दोंजी कुठे अजून, रफ्त गुफ्तार जे आहे, रफ्त गुफ्तार जे दादाभाई नौरोजींनी स्टार्ट केले होते, तशी सदस्य होतेच ते. त्यांनी काहीतरी त्यांच्यासोबत मिळून हे पत्र स्टार्ट केले होते. कोणत्या जमातीसाठी? तर पारशी. ठीक आहे. नरदोसजी फर्दोंजी. तारा केंद्राचे प्राथमिक कार्य काय आहे? तर तारा केंद्र हे समजण्या अगोदर आता चला बेसिक परत आलेलं आहे. सेल जे आहे त्यावर येऊया आपण. ठीक आहे. सेलची डिस्कवरी कोणी केली ते सर्व सांगितलेलं आहे. आत्ताच परत एकदा रिकॉल करा तुम्ही स्वतः. तर सेलमध्ये काय असतं? सेलमध्ये बरेच असे ऑर्गनलीज असतात. आपल्या बॉडीमध्ये जसं किडनी असते, जसं स्टमक असतो, जसं हार्ट असतो, तसं आपल्या बॉडीमध्ये जसं आपली बॉडी सेल्सनी बनलेली असते, तर सेल्समध्ये पण ऑर्गनली असतात. ठीक, असे बरेच ऑर्गनली असतात. तर कोणते कोणते आहेत ते? न्यूक्लियस म्हणा, जे ब्रेन ऑफ द सेल असं म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया म्हणा, क्लोरोप्लास्ट, सेंट्रोझोम, सेल वॉल, रायबोसोम, वॅक्युअल्स, हे सगळे सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता पहिला म्हणजे सेल मेम्ब्रेन. आउटर मोस्ट पार्ट असतो, हे जे आहे सेलचा आउटर मोस्ट पार्ट, हे सेल मेम्ब्रेन आहे. ठीक, तर सेल मेम्ब्रेन काय करतो? सेल मेम्ब्रेनला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणतात, हे एक लक्षात ठेवा. आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द सेल इन ॲनिमल असतं, हे फक्त ॲनिमलमध्ये सापडलं जाईल. फक्त ॲनिमल, मग सेल अजून कुठे आढळतात? सेल प्लांट्समध्ये पण असतात. प्लांट पण एका सेलनी तयार झालेला आहे. ठीक आहे. परत सेल मेम्ब्रेनचं काम काय असतं? बॉडीगार्ड असतो. तो काय करतो? बॉडीगार्ड. काय बॉडीगार्ड असतो सांगते, एक मिनटं, थोडंसं लक्षात ठेवा. शेप देतो एकतर सेलला. हा शेप कशासाठी? आता सेलमध्ये पाणी पण असतं ना, तर ते पाण्याचं कसं असतं नेचर, की पाणी कुठेही टाका तर ते शेपमध्ये स्थित होतो. ठीक, तर ते सेल मेम्ब्रेन खूप इम्पॉर्टंट असतं हे पाण्याला स्थित करण्यासाठी. हे झालं. प्रोटेक्टिंग इंटरनल कॉन्टेंट्स. आता इंटरनल जे कॉन्टेंट्स आहेत किंवा इंटरनल ऑर्गनलीज आहेत, ऑर्गन्स आहेत, ह्यांना प्रोटेक्ट करणं कोणाचं काम आहे? सेल मेम्ब्रेनचं काम आहे. परत मुवमेंट ऑफ द सबस्टन्स इन अँड आउट. पाणी असतं म्हणून इन अँड आउट सबस्टन्स मुवमेंट करवणं, हे पण त्याचं काम आहे. काही वेस्ट असेल तर वेस्ट बाहेर टाकून देणं, काही इम्पॉर्टंट असेल तर इम्पॉर्टंट आत घेणं, हे काम आहे. या सेल मेम्ब्रेनमध्ये 50% प्रोटीन असतं आणि 50% लिपिड असतं, हे एक लक्षात ठेवा. ओके. आता जसं सेल मेम्ब्रेन हे ॲनिमल्समध्ये असतं, तर सेल वॉल हे कशामध्ये असतं? सेल वॉल अशा टाईपचे जर असं सेल घेऊया आपण ट्रीचे, तर सेल वॉल हे झाडामध्ये असतं. तेच काम इथे करतं, पण झाडामध्ये करतं. दुसरी गोष्ट, सेल वॉल चे मटेरियल असतात. कोणते कोणते मटेरियल? आणि सेल वॉल जे आहे ते नॉन लिव्हिंग असते. सेल वॉलचे मटेरियल आहेत कोणते कोणते? तर एकतर सेल वॉल बॅक्टेरियामध्ये फाउंड होते, फंगीमध्ये, प्लांटमध्ये आणि अल्गीमध्ये. ठीक आहे. या 4 गोष्टींमध्ये ते फाउंड होत असते, मिळते आपल्याला. आणि ह्यांचे मटेरियल जे आहेत, बॅक्टेरियामध्ये पेप्टिन, फंगीमध्ये कायटिन, मी याला चिटिन बोलत होते, कायटिन, प्लांटमध्ये सेल्युलोज आणि अल्गीमध्ये पण सेल्युलोज किंवा पेक्टिन पण म्हणू शकतो आपण. आता हे काय आहेत? हे जे आहेत ते सेल वॉल या मटेरियलपासून बनलेलं आहे.
कोणत्या कोणत्या? पेप्टीन, चिटीन, सेल्युलोज अँड पेक्टिन, जे बॅक्टेरियामध्ये आहेत. बॅक्टेरियाचा सेल वॉल कशाने बनलेला आहे? पेप्टिननी बनलेला आहे. फंगीचा सेल वॉल जे आहे असं, तर ते कशाने बनलेलं आहे? कायटिननी बनलेलं आहे. प्लांटचा जे सेल वॉल आहे सेल्युलोजने बनलेला आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपला ह्युमनचा प्रोटीन्सने. इतकं समजलंय का तुम्हाला? हे इतकं लक्षात ठेवा, प्लीज लक्षात ठेवा, कारण हे इथून स्टार्ट होणार आहेत आपले अजून सेलचे काही जर क्वेश्चन आले तर इम्पॉर्टंट गोष्टी. आता फक्त सेल मेम्ब्रेनबद्दल मी बोलले आहे तुम्हाला इथे. ठीक आहे, इथे आपल्याला फक्त सेल मेम्ब्रेनबद्दल झालेलं आहे. आता आपल्याला हळूहळू आतमध्ये जायचं आहे. न्यूक्लियस काय आहे, तर ठीक आहे. परत क्लोरोप्लास्ट, सेंट्रोझोम, रायबोझोम, व्हॅक्युओल्स, ठीक, हे सगळं आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर त्यामुळे इथनं पुढं व्यवस्थित लिहून पाठ करून घ्या. येथे तर्कतंतूची निर्मिती हे सेंट्रोझोमचं उत्तर आहे. सध्या तरी हा रट्टाच ठेवा, नंतर मी सांगेन तुम्हाला काय आहे. वेबसाईट, क्वेश्चन नंबर 24 वेबसाईट फ्रंट एंड पेजेस तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते? तर HTML ही लँग्वेज वापरली जाते. HTMLचा फुल फॉर्म विचारू शकतात लो एक्झाममध्ये, म्हणजे जे क्लास 3च्या एक्झाम्स असतात वगैरे, पोलीस वगैरे यांच्यासाठी विचारू शकतात. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा फुल फॉर्म आहे. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, हा आहे फुल फॉर्म. WWWचा वर्ल्ड वाईड वेब वेबसाईट फ्रंट एंड पेजेस तयार करण्यासाठी लँग्वेज वापरली जाते HTMLची. परत अजून HTML काय करतो, तर इंटरनेटवर कोणती जी वेबसाईट असते ना ती बनवण्यास मदत करतो. आणि WWW वर्ल्ड वाईड वेब काय करतो, इन्फॉर्मेशन देत असतो. C जी आहे ती मदर लँग्वेज आहे. C++ याचंच काय म्हणतात, मॉडिफाय केलेलं लँग्वेज आहे. ठीक आहे, किंवा हाय ग्राफिक गेम आहे जे गेम बनवण्यासाठी मदत करतो. आता फायनल क्वेश्चनवरती आलेलो आहोत आपण. 46 मिनिट झालेले आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेश साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर दादरा अँड नगर हवेली हा साक्षरता दर सर्वात कमी आहे. आणि दादरा आणि नगर हवेलीमधले लोक जास्त शिक्षित नाहीत असं लक्षात ठेवू शकता. फक्त घरातच बसून राहतात हे लोक, असंही लक्षात ठेवू शकता. आणि बहुतेक दादरा आणि नगर हवेली काहीतरी होतं यार. पॉप्युलेशन डेन्सिटी की पॉप्युलेशनमध्ये UT मध्ये हा हाय आहे, हो वाटतं. युनियन टेरिटरीजच्या पॉप्युलेशनमध्ये बहुतेक हा हाय आहे. असो, हे नका लक्षात ठेवू, फक्त हे लक्षात ठेवा की केंद्रशासित प्रदेशात साक्षरता दर सर्वात कमी दादरा आणि नगर हवेलीचा आहे. सर्वात जास्त कोणता आहे तर लक्षद्वीपचा आहे. किती टक्के आहे? 91.8% आहे. दादरा आणि नगर हवेलीचा किती आहे? टोटल मिळून 76.24% आहे. खूप कमी साक्षरता दर आहे. जर मेलचा विचारला दादरा आणि नगर हवेलीचा तर किती? 85.17% येणार. आणि फिमेल विचारला तर 64.32 येणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हायेस्ट, जर इथे केंद्रशासित प्रदेश न देता राज्य विचारला असता तर केरला इज द हायेस्ट इन लिटरसी रेट. ठीक आहे, हायेस्ट लिटरसी रेट आहे केरलाचे. लक्षद्वीप तर येणार नाही भाई. तर इथे कंप्लीट झालेले आहेत आपले पूर्ण मिळून 25 प्रश्न. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर आजचा? कमेंट करून सांगायचं ना. जरा माझी तारीफ केलं तर काय फरक पडतो काय? तारीफ करत चला माझी, छान वाटतं मला. असो, करंटचं कसं सांगत आहे मी? करंट चांगलं वाटत आहे का तुम्हाला? करंट मला तर असं वाटतं एक मस्त मोठा वन शॉट द्यायला पाहिजे, पण असे 3-3, 4-4 घंट्याचे वन शॉट पाहाल तर म्हणाल 4 घंटे भाई साहब कसा अभ्यास करू मी. त्यामुळे मध्ये मध्ये सांगत आहे, असंच सांगत चालू ना. आणि कम्प्युटरचं तर कित्येक वेळा सांगितलं मी तुम्हाला. कम्प्युटर तर आपण एकदम वन शॉट घेणार आहोत. तर कम्प्युटर एकदम रिलॅक्स ठेवा, एकदम शेवटी होणारच आहे. ओके, शेअर करत चला यार थोडंसं.
वाढून ठेवा ना माझे सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स. तर बरं वाटतं. कॉम्पिटिशन मध्ये आहेत भाई खूप जण, असं लक्षात येतं. ठीक आहे, असो. भेटूया आता उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.